नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाणा वीरमणि सिक्खापदं यांचा 7वा स्मृती दिन नालंदा बुद्धविहार विष्णुनगर दिघा या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमात उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका तुम्हा सर्वांच्या परी मंगल कामना व्यक्त करून विधीला सुरुवात करत आहोत। सर्वप्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना बाबांचे मोठे चिरंजीव अशोक जालिंदर शिंगारे आणि उपासिका मंदा अशोक शिंगारे हे परिवार कुटुंब तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करतील। मोठे चिरंजीव अशोक जालिंदर शिंगारे आणि सुनबाई मंदाताई अशोक शिंगारे।
आई बाबांना हार अंकल ठेवा खाली बसा. ठेवा. बसा. त्यानंतर बाबांचे दुसरे चिरंजीव सतीश जालिंदर शिंगारे आणि उपासिका मनीषाताई सतीश शिंगारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करतील. त्यानंतर बाबांचे लहान चिरंजीव सिद्धार्थ जालिंदर शिंगारे आणि उपासिका मानसी सिद्धार्थ शिंगारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्पार्पण करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फूल हार अर्पण करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फूल हार अर्पण करतील. बाबाचा हार टाका. 3 हार आहेत. एक दोन बाबांना 2. बाबाचा मार्ग मोठा चेहरा खूप मोठा चांगला दिसला पाहिजे आणि एकदम खाली दिसला पाहिजे. बाबाचं पण टाका मग बस मोठा करा एकदम मोठा चेहरा दिसला पाहिजे एकदम फार मोठा करा. तुम्ही नका वैशाली जाय करून फक्त जमा करून खरं बघून ठेवा. बघा लावून आला का चेहरा दिसते ना ठेवा. ठीक आहे. त्यानंतर बाबांच्या मुली उपासिका वैशाली ताई अनिल साडवे तथागत बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करतील. त्यानंतर बाबांना फुलहार ताई
सपोर्ट मेणबत्ती अगरबत्ती पर्चेस करा पहिले हात टाका मग मेणबत्ती अगरबत्ती बाबांना हात टाका तिथे हात टाकला बाबांना हात टाका ते लागणार नाही का काय ठीक आहे बस खाली बस ते लावलं आपलं पण बरोबर होतं ना लागलं तर लाव आहे ना जो काहीतरी चालू सर्वांनी हात जोडायचा आहे माझ्या पाठी बोलायचं आहे त्याच्या टाकून त्यात पण बसते ठीक आहे सर्वांनी हात जोडायचा आहे माझ्या पाठी बोलायचं आहे बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि ओकासवन्दामि वन्दे द्वारतयेन काता साबा अपराध हमतो मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि ओकासवन्दामि भन्ते द्वारतयेन काता साबा अपराध हमतो मे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिशरणेन साधे पंचशील धम्मं याचामि अनुग्रह कात्वा शील तेथ मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि अहं भन्ते त्रिशरणेन साधे पंचशील धम्मं याचामि अनुग्रह कात्वा शील तेथ मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि अहं भन्ते त्रिशरणेन साधे पंचशील धम्मं याचामि अनुग्रह कात्वा शील तेथ मे भन्ते मां वदामि तव देथ नमो तस्स भगवते
तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि श्रीशरणागमनं सम्पूर्णो वन्दे पानातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अधिनादाना वीरमणि शिखापदं समादयामि अनिर्दाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामे सुमिच्चाचारा वीरमणि शिखापदं समादयामि कामे सुमिच्चाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि शिखापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वीरमणि शिखापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि त्रिशरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं कृत्वा अपमादेन सम्पादेतव्यम् ॐ वन्दे साधु 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 फुलं घ्या फुलं घ्या फुलं घ्या ताई फुलं घ्या फुलं घ्या तुमच्या बस बस ठीक आहे घ्या तुमच्या ठीक आहे सर्वांनी हात जोडायचा आहे ज्यांना येते त्यांनी माझ्यासोबत बोलायचं आहे ज्यांना येत नाही त्यांनी शांत राहायचं आहे वन्नगंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मितेन दहामि मोक्षं कोपं विलायते यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव घनसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिनां सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मोऽथ सङ्घ सुगततनुभव धातु धातु गभ्ये लङ्काय जम्बुदीपे नागलोके चतुपे सभे
बुद्धस्सबिम्बे सकलदसदिशे केसलोमादिधातु वन्दे सभेऽपि बुद्धं दशबलतनुजा बौद्धचैत्यनमामि वन्दामि चैत्ययं सब्बं सब्बठानेषुपतिष्ठं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलं विद्यां विगुरज्ञानं देवरूपं सुजीव निर्मलचक्षो कविरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तां निभयकामं सुरतदम्मं सुपेम वीरकरजं सुदननेकं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतु साधुवरदानतु अब्जकुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजानरवरा रत्नसजनूतरा भगवंत आमुचाकरा भक्त काजा चौदार संगरी संग्रधरी ताकरी आपला हरिउरी रौद्ररूपा मुक्तिपंथ कोणता जीर्णस्मृती धाडिता उजाडिला अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ साज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 इतिपिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुखतो लोकविदो अनुत्तरो पुरीश धम्म सारथि सत्यादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति बुद्धं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि स्वाखातो भगवता धम्मो सन्निधिको अकालिको ययि पञ्चिको औपनायिको पश्चतं वेदितव्यो विविधि धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यादिन्दं सत्तारि पुरीसयुगानि अट्टपुरीस पुद्गला यस्य भगवतो सावक संघो आवन्नियो पावन्नियो दक्कन्नियो अंजलिकर्णियो अनुत्तरं पुण्यकेतं लोकसाति संगं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संगं पूजयामि अदायिमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं परिमोच्यसामि इमेना पुयं कम्मेन मामे बालसमागमो सन्तं समागमो होतु यावन्निप्पानपत्तिया देववसतो कालेन सस्य सम्पत्ति हेतुच हितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं
तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कथाय शुद्ध चेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा प्लेट घे तुमच्या त्याचा प्लेट आणि त्या प्लेटच्या तांब्यात पाणी टाक जोड घे त्या तांब्यातलं पाणी थोडं जोड टाका प्लेटमध्ये सर्वांनी एक दुसऱ्या हात लावा जसं होईल ठीक आहे माझ्या पाठीमागे बोलायचं शिंगारी परिवार इदंनो पाणी चालू इदंनो यातिनं होतो सुखिता होतो यातियो इदंनो यातिनं होतो सुखिता होतो यातियो उन्नमे उदकं वट्ट यथा निन्नं भवतति एवमेव इतो दिनं पेतानं उपकम्पति यथा वरिवः परिपूरयन्तु सागरम् एवमेव इतो दिनं पेतानं उपकम्पति विचितं पतितं तुयं क्षिपमेव समिज्यतो सभे पुर्यन्तो चित्तसङ्कपा छन्दोपन्नरसो यथा आयुरायोग्य संपत्ति सग संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति विनाते समिज्यतो अनिचावत् संधारा उपादवयदम्मिनो उपजित्वा निरुजन्ति तेषाम् उपोसमो सुखो माझ्या पाठी बोलायचं पाणी पलटी गेलं पाणी या बाजूनं माझ्या पाठी बोलायचं आहे कालकथानं यातिनं इम्मं भिक्खं भिक्खु संघस देम 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 अवधो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सद्बुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं सर्वधर्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्गानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते नमो तस्स भगवतो कर्ण्यमत्थ कुशलेन एतं सन्तं पदम् अविचमे च साको ओजो च सोजो च सोच च समृद्धनतिमानि सन्तोषको च सुभरो च अपकिच्चो च सल्लौकवति सन्तीन्द्रियो च निपको च अपगभो मूलेषु अनुनिगिद्धो न संकुतं समाचारे किञ्चिदेन विहो परे उपवदय्यो सुखिनो वा केमिनावन्तु सभे सत्या भवन्तु सुखी तथा याञ्चिञ्चि पानभुत्कत्ति तस्साव तावरावा अनवशेषा दीघावाये महान्ताव मध्यम रक्षकानुकतुल्ला दिक्खावाये वये दिक्खा ए चतुरे वसन्ति अभिदुरे भूतावा सभवेशी वा सभे सत्या भवन्तु सुखी तथा न परो परो निकुम्मित्थ नातिमयत्थ कथचिन किञ्चित् पटिगच्छय्या नातिमयच्छ दुःखमिच्छय्या मातायतानियं पुत्रम् एवं हि सर्वभूतेषु मानसं भावय परिमाणं मे तत्स सर्वलोकस्मि मानसं भावय परिमाणम् उद्धङ्गतो च दिया च सम्बन्धं अवेरं सम्पत्त दिष्ठं करे निशिन्नो अस्यानो
संकेतं सत्त्वितं अधिष्ठाय ब्रह्ममेतं विहारयितमाहो दिट्ठत्सनुपगप्पासिर्वादय स्वनेन सम्पन्नो कामेषु विनयेदन्नै जातु गावचय पुनरेति सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे दृश्य दृश्य सभी जीवों का दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होय रे जल के तल के और गगन के प्राणी सुखिया होय रे निर्भय होए निरवैर बने सब सभी निरामय होय रे तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे जागे जागे धम्म जगत में होय होय जन कल्याण राग द्वेष और मोह दूर हो जागे शील समाधि ध्यान जन जन दुखड़े मीट जाए फिर से जाग उठे मुस्कान तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे जागे जागे धम्म की वाणी मंगल मूल महाकल्याणी जागे बुद्ध सदृश्य कोई ज्ञानी होय सुधि सब जग के प्राणी तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे पिता का मंगल पिता का मंगल पिता का मंगल होय रे माता का मंगल माता का मंगल माता का मंगल होय रे गुरु का मंगल गुरु का मंगल गुरु का मंगल होय रे बहनों का मंगल बहनों का मंगल बहनों का मंगल होय रे भाइयों का मंगल भाइयों का मंगल भाइयों का मंगल होय रे बहनों का मंगल बहनों का मंगल बहनों का मंगल होय रे
तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे मेरा मंगल मेरा मंगल मेरा मंगल होय रे जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होय रे सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे भवतु सर्वमङ्गलम् भवतु सर्वमङ्गलम् साधु 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 सर्वांनी शांतपणे बसून घ्यायचं आहे 15 मिनिट धम्मदेशना होईल 15 मिनिट कुठे जरा बघा बघा तिकडे कुठे चालते दूर बघा दिसत नाही तिकडे चालले 15 मिनिट सर्वांनी हालचाल करू नका हात खाली ठेवा 10 ते 15 मिनिट धम्मदेशना ऐकायची आपल्याला पुढे घेतो जाऊन बरोबर होईल ना साधू साधू आज दिवंगत उपासक जालिंदर शिंगारे यांचा 7वा स्मृती दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. तर बघा बाप तो बाप होता है बाप तो बाप होता है बरोबर ना. ज्यांना बाप आहे त्यांना विचारा बाप कसा असते ज्यांना बाप नाही त्यांना अजून विचारा बाप कसा असते. काही 30-40 वर्षाचे अजून आहे फक्त बापाच्याच भरोशावर आहे कुठंच जात नाही 11:30 वाजता उठतात. लक्षात ठेवा बाप ते का असते बाप कशाला म्हणतात बघा बाप कशाला म्हणतात बघा बाप तो बाप आहे बाप तो बाप आहे. बाप म्हणजे आई वडील याची 2 माणसाची गिनती कोणीच करू शकत नाही. आई वडील या 2 माणसाची गिनती कोणीच करू शकत नाही आणि कोणीच या माणसाची फेरबदल करू शकत नाही. म्हणजे उपकाराची फेड कोणीच करू शकत नाही. मुलगा असो या मुलगी असो आई आणि वडील यांची परत फेड कोणीच करू शकत नाही. तेच आई आणि वडील. काय बरं त्याला आई आणि वडिलांनी आपल्याला आपण या पृथ्वी तलावर आहोत प्रत्येक माणूस तो कोणामुळे आहोत फक्त आणि फक्त आई आणि वडील बरोबर. आई वडील नसते तर आपण नसतो ना. आई आणि वडिलांमुळे आहोत. तर बघा बाप आणि आई कशी असते. लग्न झालं पती पत्नी बनतात. लग्न झालं पती पत्नी बनतात. पती पत्नी बनतात ते म्हणतात आपण म्हणतो ना की संसार थाटवतात. मग संसार थाटवत याचा मतलब काय की वडील कामधंदा करतात जे काय काम आपापल्या परीने. शिक्षण झालं तर कोणी नोकरी लागते. शिक्षण नाही केलं तर कोणी कारागीर बनते. काही शिक्षण नाही तर मग विटा वाहतात. विटा माती बरोबर आहे की. पण आपलं कुटुंब चालवतं. आता जो विटा उचलणारा मागते का कोणाला की माझ्या घरी असे नाही त्या म्हणून आपापल्या परिणाम कुटुंब चालवतात. त्यांनाच आई वडील म्हणतात. त्यांनाच आई वडील म्हणतात. पहिले असतात 2 आई वडीला. मग करता 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 काय आई वडिलांना मुलं होतात. तर मुलं झाल्यानंतर आई वडील काय करतात. आई काय करते मुलाला लहानचं मोठं करते. त्याला बोलणं शिकवते. त्याला चालणं शिकवते. त्याला शाळेत नेते हात धरून. त्याला कपडे घालणं शिकवते. त्याला जेवण देते. म्हणजे हर गोष्टी आपल्याला काही येतात काय नाही. बघा ना लक्ष ठेवा. पूर्वी आपण जा खूप पाठीमाग आंघोळी करायला आपल्याला आई पकडत होती. धर कर आंघोळ बस आंघोळ कर. खाय एक घास. किती ममता. एक घास तरी काय एक घास तरी खाय. ते आई मुलाला म्हणते एक घास तरी खाय. जर खात नाही तर बापाला म्हणते एक घास खा राग आणि त्या बापाने खाल्लं नाही तर त्या बापाला उलट सुलट बोलते मुलगी बाप बाई. बघा लक्षात ठेवा शब्द. एक मुलगा आई वडील. मुलगा आता बाबाच्या काकीत आहे. मुलगा आता बाबाच्या काकीमध्ये आहे. आई त्या मुलाला खाऊ घालते. मुलगा
खात नाही, मुलगा खात नाही, मग आई काय करते, तोच चम्मच त्याच्या बाबाच्या मुखात देते, त्याच्या बाबाच्या मुखात देते, बाबाही खात नाही, तर बाबांना धमकावते की तुम्हाला खावाच लागेल. आई त्या बाबांना धमकावते कोणासाठी, बघा तुम्हाला खावाच लागेल. रागावली नंतर ते बाबा खातात, मुलाचे बाबा खातात एक घात, नंतर तोच दुसरा चम्मच देतात, मुलाला ऑटोमॅटिक खावा लागते, कारण की त्याला काय वाटते की आपली आई रागवी ना. म्हणजे बघा आई काय म्हणतात, आपली आई रागवी ना म्हणून खावा लागते. म्हणजे एवढं आई वडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलेलं आहे. त्यानंतर आपण त्यांनी आपल्या सुशोभितपणाने प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य आहे, प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य आहे की आपले मुलं लहान असताना त्यांना चांगल्या प्रकारे निवारा बांधून देणे, म्हणजे घर बांधून देणे. प्रत्येक माणसं तेच करतात ना. काय बरं काय गरज पडली पती पत्नीला एवढं मोठं घर बांधायचं 3 माला 4 माला नाही, आपले मुलं आपले नातवंड त्यामध्ये चांगले राहायला पाहिजे, म्हणून चांगल्या प्रकारे कष्ट करून 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 याचं घे त्याला दे, त्याचं घे त्याला घे, त्याचं घे त्याला नको देऊ, त्याचं घे त्याला नको देऊ, असं करून करून सुद्धा घर बांधतात. कोणासाठी, मुलं. आणि नंतर त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना त्यांच्या बुद्धीनुसार त्यांना शिक्षण पण देतात, त्यांना कपडा लत्ता शिक्षण देतात. एक लहानपणी आपण अजून जाऊया, अजून शाळेत जाण्याचं, मुलगा शाळेत जाण्याच्या अगोदर आपण पाठीमागं जाऊया. तर आई आणि वडील चालले एका गावात चालल्या, तर एसटी नाही ना ताबड टाइमर भेटत, मग 1 किलोमीटर जावं लागते, एसटी टाइमर नाही ना, 1 किलोमीटर जावं लागते ना. तर मग आई काय करते, त्या मुलाला बगलीत घेते, काकीत म्हणतात ना, आई त्या मुलाला बघले. आता पती पत्नी मुलगा चालला, तर आई त्या मुलाला काकीत घेते. आता कितपर्यंत 1 किलोमीटर जावं लागते ना, तर आई त्या मुलाला काकीत घेत चालते अर्धा किलोमीटर. त्याची भाषाच तशी असते, अर्ध्यात तू अर्ध्यात मी, रोजगार मी, अर्ध्यात तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही, अशी परिस्थिती त्यांची असते. लोक वाटून घेतात, मी अर्धा किलोमीटर मी लिहिण्या बाळाला, अर्धा किलोमीटर तुम्ही घ्या, अशा प्रकारे त्यांची बोली झाली. मग अर्धा किलोमीटर आईनं त्या मुलाला काकीत घेऊन चालली, चालली. मग आई थकली ना, आई थकल्यानंतर आला त्यांचा टाइम, अर्धा बोली तशी त्या झाडापर्यंत गाडी गेली, हे गेले या मुलाला. मग त्या मुलांना काय केलं, बाबांनी काय केलं, त्या मुलाला जवळ घेतलं, पण त्या मुलाला काकीत नाही घेतलं. त्या मुलाला कुठे घेतलं, डोक्यावर, खांद्यावर त्याचे पाय टाकून. बघा बाप तो बाप होय ना. आईनं काकीत घेतलं. आई काय म्हणजे की मी जसं पाहतो तसं तूच पाहिजे, माझ्या पुढे नको, इथून इथं पाय चालली. तर बापाने घेतलं त्या मुलाला डोक्यावर, म्हणजे पाय घेतले कांद्या डोक्यावर, बाबाच्या डोक्याच्या वरते तो 2 फूट गेला ना मुलगा, डोक्यावर घेतलं. मग त्याची आई म्हणजे हे काय आहे, हे काय म्हणते, आई म्हणते हे काय आहे. तर त्यावेळेस बाप म्हणतात की बघ, मी जे काय होतो आणि काय नव्हतो तो प्रश्न अलग आहे. मी ज्यावेळेस आलो होतो मुंबईमध्ये, त्यावेळेस चटाईमध्ये होतो, त्या चटाईचं कारवामध्ये गेलो, त्या कारव्यातून रेती मातीमध्ये गेलो, रेती मातीतून विटामध्ये गेलो, आणि आज कॉन्क्रीटमध्ये स्लॅबमध्ये आहो. आज कुठं कॉन्क्रीटमध्ये स्लॅबमध्ये आहो. मी आलो होतो मुंबईमध्ये, त्यावेळेस लाईट नव्हता, त्यावेळेस पाणी नव्हतं, मी लांब डोक्यावर पाणी आणतो. मी जे दिवस काढले ते माझ्या बाळाला दिसू नये म्हणून मी या डोक्यावर घेत आहे की बघ दुनिया किती मोठी आहे. कशामध्ये डोक्यावर घेतलं बाळाला, दुनिया किती मोठी आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या घरात आईवडिलाची किंमत आहे ते घर सगळ्या गोष्टीनं परिपूर्ण आहे. ज्या घरामध्ये आईवडिलाची किंमत नाही त्या घरामध्ये त्या पिढीतही बरोबर वातावरण राहत नाही. म्हणून उपकाराची देण करण्याचं आहे. आपल्याला देव, बाबासाहेब आंबेडकरांनी देव नाकारलेला आहे, आणि एका बाजूने देव सांगतात सुद्धा, एका बाजूने देव नाकारलेला आहे 22 प्रतिज्ञामध्ये, आणि एका बाजूने बाबासाहेब म्हणतात देव आहेत. पण देव कोणते आहेत, तो देते त्याला देव म्हटलं गेलेला आहे. आणि काय दिलं आपल्या आई वडिलांनी, नखापासून ते केसापर्यंत जण कोणाचा आहे, 6.5 फूट 36 की 32 छाती, बरोबर आहे की कोणाचं धन आहे. म्हणून आई वडिलांच्या उपकाराची फेड तर जगामध्ये कोणी करू शकत नाही. पण जसं आपण आई वडिलांनी आपल्याला लहानचं मोठं केलं, आपल्याला जेवण करता येत नव्हतं, आई धरू बसून त्याला आपल्या तोंडात घास घालत होती, आपल्याला आंघोळ करता येत नव्हती, आपली आई आपटू आपला आंघोळ करत होती, आपल्याला शाळेत जायला येत नव्हतं, कपडे घालता येत नव्हतं, आपल्या आईने आपल्याला धरू कपडे घालून शिकवलं, शाळेत नेलं, आणि आज आपण मोठे झालो. आपण मोठे झाल्यानंतर आपण दुसरं काहीच करायचं नाही. आपण आता पुढे लहानपणी जायचं. आपण कुठे जायचं आता,
50 वर्षाच्या अगोदर जायचं की मी जर माझा लहान होतो त्यावेळेस माझ्या आई वडिलांनी कसं कसं केलं, काय काय केलं, काय काय नाही केलं, ऊन होतं, सावलीत आणलं, उपाशी होतो, दूध पाजलं, हे पाजलं, ते पाजलं, काय नाही काय काय नाही केलं. मला आता यायचं, मी जसा आता मोठा झालो तसं मी लहान, माझे आई वडील लहान झाले आणि माझ्या आई वडिलाला कुठल्याच प्रकारे कोण्याच प्रकारे कशाचीच कमी पडू देणार नाही. काय म्हणता बरं आपले आई वडील? कोणाचे आई वडील काय म्हणतात सांगा बरं? 2 साड्यात आई खुश, आई 2 साड्यात खुश होते. मागते काय पितांबरी पैठणी? पैठणी आणून दिली तरी घालत नाही आई, पैठणी आणून दिली तरी घालणार नाही. 2 साड्या आई मागते, 2 कपडे मागतात. म्हणून आई वडिलांची सेवा करणे बघा निसर्ग काय. तुम्ही जसं धान्य पेरसान, जसे गहू पेरसान, जसे गहू पेरसान, तुम्ही शेतामध्ये गहू पेरसान तर त्याला गहूच येणार आहे. काय येणार आहे? गहू. तुम्ही जर हरभरा पेरसाल तर त्याला हरभराच येणार आहे. तुम्ही जर मूग पेरसाल तर त्याला मूगच येणार आहे. म्हणून आजच आपण विचार करावा की जसं माझ्या कुटुंबाचं, माझ्या आई वडिलांचं आहे, माझ्या आई वडिलांनी जसं केलं तसं माझं झालं पाहिजे, तसं माझं झालं पाहिजे. हा बदल आहे. म्हणून एक मन आहे, म्हणजे आज तेरी अदौलत है कल किसी दूसरे का धन होएगा. आज आपण जे कमावलेला दुसरा धन नाही, म्हणून आपण जागृत राहायला पाहिजे. आपल्यासाठी आपण कमावलं पाहिजे आणि दुसऱ्यासाठी कमावलं पाहिजे. काय कमावलं पाहिजे? धन तर कोणी कमावते, श्रीमंत तर कोणी आहे, पण माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं. जो माणसात राहतं, समाजात राहते, समाजाला धरून चालते, त्या सर्वात मोठं धन मानलं गेलेलं आहे. आणि अशाच प्रकारे धन कमावलं पाहिजे. शिंगारे साहेबांना मी बघितलेलं आहे, आईला पण बघितलेलं आहे. त्यावेळेस मी यामध्ये माझे मित्र बीबी शिंगारे खास मित्र होते. आम्ही सोबतचे चिवडधारी होतो 1999 पासून. यांच्या घरी 2 टाइम आलो मी. यांच्या घरी मी 2 टाइम आलो शिंगारे गुरुजी सोबत. बीबी शिंगारे ओळखता ना, बाबूराव शिंगारे. त्यांनी म्हणजे नाव सिद्धार्थ, हे दुसरं संघरत्न शिंगारे केलं. बरोबर आहे की माझे नाव बदल. तशा प्रकारे खूप चांगला आहे. आईच्या पण बदल इथंच नाही, मी आता फिरून राहिलो. आईची चर्चा, आमच्या हवाबाईच्या आलो, या दोन्ही उपासिकांची चर्चा खूप 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 काही लाभ. तसंच सुनबाईवर आहे, तसंच सुनबाईने सुद्धा राहायला पाहिजे. बघा हा जुन्या लोकांनी जे केले ते आपल्यासाठीच आहे. आणि जुनं ते सोनं. जुन्या लोकांनी जे केलं ना ते खूप चांगलं केलं, आपल्यासाठीच आहे. आता किती किती कष्ट केले. आज अर्धा घंटा तुम्हाला लाईट नाही, तुम्हाला गमत नाही, एवढं घर बांधायला. मला आता तुम्ही कलर मारला असेल, डबल केलं असेल, भूमी घ्यायला किती टाइम लागला, किती कष्ट करावं लागले, किती त्यात खड्डा असेल, किती माती असेल, याची आपण जाण ठेवावं. समाजाला धरून चालावं, भावाने एक राहावं. आणि सुनबायाने पण त्या निळ्या निशाणाखाली सर्वांनी एक अरे अशा प्रकारे राहावं. मग बघा घराई शान, मग बघा पुढाई शान, असं वाटलं पाहिजे. समोरच्याला असं वाटलं की क्या बात आहे. पैसा तर कोणी कमावते, पैशापेक्षा परावायचे धन म्हणजे आपण कुटुंबिक धन कमावा. आपल्याला कुठल्याच प्रकारे कमी पडणार नाही. एवढं बोलू इथं थांबतो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो. साधु साधु साधु. जन्म आहे तिथे मृत्यू हा अटकल आहे. उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचा नियम आहे. त्याला अनुसरून आपल्यातून जरींद्र बाबा निघून जाऊन 7 वर्ष झालेले आहे. आणि आपण सामुदायिकपणे त्यांना सरनतय आपण अर्पण करूया. आपण आदरांजली अर्पण करत आहोत. सर्वांनी सोबत बोलायचं आहे. नाथी मे